की वेस्ट हे फ्लोरिडाच्या अगदी दक्षिण टोकाला आहे. हे फ्लोरिडा कीजमधलं शेवटचं आणि मोठं बीट. की वेस्ट हे बीचसाठी अतिशय फेमस आहे. पण की वेस्टमध्ये फिरताना तुम्हाला सगळीकडे अशा मोकळ्या कोंबड्या फिरताना दिसतील. पूर्वी की वेस्टमध्ये क्युबा आणि बहामासमधून काही लोक राहायला आले आणि येताना त्यांनी आपल्यासोबत कोंबड्या घेऊन आले. या कोंबड्या त्या अंडी आणि मांसासाठी पाळल्या जात होत्या. नंतर या कोंबड्यांची फायटिंग ही सुरू करण्यात आली. पण फायटिंगमध्ये अनेक कोंबड्यांना इजा होऊ लागली. त्यामुळं सरकारनं फायटिंगवरती बंदी आणली. अनेक कोंबड्या मग मोकळ्या सोडल्या गेल्या. की वेस्टचं हवामान हे उबदार असल्यामुळं त्या कोंबड्यांची संख्या तिथं वाढतच गेली. इथं हवामानसुद्धा गरम आहे. कोंबड्यांना खायलासुद्धा सहज मिळतं आणि विशेष म्हणजे त्यांना धोका द्यायला मोठे प्राणीसुद्धा कमी असल्यामुळं बेटावरती कोंबड्या आज सगळीकडे दिसतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कोंबड्यांना त्रास देणं, पकडणं किंवा मारणं सुद्धा योग्य नाही. प्राण्यांना विनाकारण इजा करणं इथं गुन्हासुद्धा ठरू शकतो. ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण या मोकळ्या फिरणाऱ्या कोंबड्यांना खायला घालणं सुद्धा बंदी आहे. कारण त्यामुळं कोंबड्यांची संख्या वाढू शकते आणि त्याच्यामुळं आजार पसरण्याचा धोकासुद्धा वाढू शकतो. कोंबड्यांची संख्या कमी करण्यासाठी इथलं गव्हर्नमेंट त्यांचं रिलोकेशन करतं. कोंबड्यांना दुसरीकडं हलवलं जातं. कोंबड्या फक्त इथं पक्षी नाहीत, तर त्या शहराच्या संस्कृतीचा आणि पर्यटनाचा एक भाग आहेत. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.